नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक गावरान रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे ठेचा चिकन टिक्का रेसिपी। ती पण एकदम सोप्या पद्धतीनं गावरान आहे, रेसिपी पण मस्त आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व रेसिपी समजून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण अर्धा किलो चिकन बोनलेस घेतलेले आहे, ते पण मोठ्या मोठ्या कट्समध्ये, आणि ते स्वच्छ धुवून आणि त्याला मॅरिनेशन करणार आहोत। त्यासाठी आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी आपल्याला लसूण, आले, कोथिंबीर, पुदिना, पालक ह्या सर्वांची पेस्ट लागणार आहे आपल्याला। नंतर पाणी काढून घेतलेले दही म्हणजे हंकड, नंतर लिंबूचा रस, त्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व घालून आपण आपला गावरान पद्धतीने बनवलेला ठेचा हा पण आपण आता पेस्ट बनवून घेणार आहोत। त्यासाठी लसूण, आले, कोथिंबीर, पुदिना, पालक यांची आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत। त्यासाठी आपला हिरवा मसाला तयार आहे। चिकनमध्ये हिरवा मसाला घालणार आहोत। त्यानंतर पाणी काढलेले दही म्हणजे हंकड 1 चमचा, ठेचा 1 चमचा, लिंबूचा रस, त्यानंतर छोटा चमचा 1 हळद, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा हे सर्व मसाले घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपले चिकन मॅरिनेशन तयार करून घेणार आहोत। आणि चवीनुसार मीठ। मित्रांनो, हे चिकन मी रोस्टिंगला ओव्हनमध्ये करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे ओव्हन अवेलेबल नसेल तर तुम्ही हे गॅसवर किंवा चुलीवर सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता व्यवस्थितपणे। मित्रांनो, आपले चिकनचे मॅरिनेशन ही तयार आहे आणि आपला ओव्हन पण तयार आहे। तर चला तर आपण सळईमध्ये चिकन व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत आणि सळईमध्ये लावून घेतल्यानंतर वरून आपण त्याला मसालाही लावणार आहोत। आपले चिकन ही तयार आहे आणि ओव्हन पण तयार आहे, गरम झालेला आहे ओव्हन। आणि आपण आता ओव्हन 250 म्हणजे 250 टेम्परेचरवर रोस्टिंगला लावून घेणार आहोत। ते पण 15 ते 20 मिनटं चिकन आपण शिजवून घेणार आहोत। आणि एकदा आपण चिकन टाकले की अधूनमधून आपण त्याला तेल किंवा बटर लावत राहणार आहोत। त्यासाठी चिकन ड्राय राहणार नाही, म्हणून अधूनमधून आपण तेल लावत राहायचं आहे। व्यवस्थितपणे मी आता चिकन व्यवस्थितपणे सेट करून घेत आहे ओव्हनमध्ये। चिकन व्यवस्थित तपकरी होईपर्यंत सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहे आणि आपले चिकन रोस्टिंग करून झालेले आहे।
मित्रांनो, तयार आहे आपला ठेचा चिकन टिक्का रेसिपी आणि कडक। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा। चला तर मित्रांनो, हा चिकन टिक्का ठेचावाला मी खाऊन घेतो आणि हा तुम्हीही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।